नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात गौरी गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो। या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासून सुरू होते। गणपतीच्या आगमनानंतर काही दिवसातच गौरी येतात। एकट्या महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे। कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पाहायला मिळते। पण महिलांच्या या सणात भक्तिभाव एकत्र असतो। माहेरवाशीण गौरीचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो। काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात। गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात। कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात। कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे। होय, इंदई किंवा इंदवी तसेच विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। तसेच या वनस्पतीची पूजा केली जाते। या वनस्पतीचे फूल लाल पिवळ्या रंगाचे असून ते तामिळनाडूचे राज्य फूल आहे आणि इंदईच्या फुलांची पूजा गौराई म्हणून केली जाते। विशेषतः पालघर आणि कोकण परिसरात इंदईच्या फुलाची पूजा गौराई या नावाने केली जाते। विशेषतः पालघर आणि कोकण भागामध्ये या वनस्पतीला इंदवी आणि इंदई नावाने ओळखले जाते आणि तेथील लोक पूजा करतात। तर गौरीचा सण हा 2 दिवसांवर आला आहे। त्यामुळे मोनरच्या बाजारपेठेमध्ये इंदवी किंवा इंदई या वनस्पती बाजारामध्ये विकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या महिला जंगलामधून या वनस्पती तोडून आणतात व बाजारामध्ये कुठे 25 तर कुठे 50 रुपयाने विकले जातात। तिला साडी, दागिने, मुखवटा घालतात। काही भागात मूर्तींची पूजा होते। दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात। महिला आपल्या गौरीचा साज शृंगार प्रेमाने करतात। गौरीचे घरात आगमन हा महिलांसाठी विशेषतः जिव्हाळ्याचा विषय असून तिचं पूजन हे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने केलं जातं। अनेक ठिकाणी गौरीला सासरी आलेली लेक मानून तिचा पाहुणचार केला जातो। गौरीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवसाचं नियोजन गृहिणींकडून अगदी काटेकोरपणे केले जाते। विशेषतः अन्नपदार्थ, सजावट, पूजन सामुग्री यांची तयारी काळजीपूर्वक पार पडते। यासोबतच रात्री जागरण, ओव्या, फुगड्या, पारंपरिक खेळ यामुळे महिला एकत्र येतात आणि हा काळ त्यांच्यासाठी एक आनंद ठरतो। गौराईचा सण हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचा अनमोल ठेवा आहे। यातून श्रद्धा, पर्यावरणपूरकता, महिला आणि सामाजिक ऐक्य या सगळ्यांचं मूल्यांचा संगम दिसतो। इंदई सारख्या वनस्पतीचे पूजन करून आपण निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करतो। तर माहेरवाशीण गौरीच्या रूपात देवीला प्रेमाने सजवून आपुलकीने पाहुणचार करून गौरवही करतात। या पारंपरिक सणामधून आपल्या संस्कृतीचे आणि निसर्गभिमुख जीवनसृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते आणि म्हणूनच गौराईचा सण हे केवळ पूजन न राहता तो आपली ओळख, आपली मूळ आणि आपली संस्कृती जपणारा एक जिवंत उत्सव ठरतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।